14वां कला क्रीड़ा एवं सांस्कृतिक महोत्सव बड़े ही धूमधाम के साथ संपन्न हुआ। महोत्सव में हर साल की तरह इस साल भी पनवेल भूषण पुरस्कारों से विभिन्न क्षेत्र में विशेष योगदान देने वाले व्यक्तियों को सम्मानित किया गया। बाला साहब क्रीड़ा नगरी में संपन्न हुए इस पनवेल भूषण समारोह में विधायक विवेक पाटिल के हाथों डॉक्टर अनिल खोत, कवि पुंडलिक म्हात्रे, मिमिक्री आर्टिस्ट किशोर भगत, स्विमर संतोष पाटिल, तन्वी राणे, शूटर तेजस कारले, हिमांशु विसाले, समीर रेवाले आदि को सम्मानित किया गया। इस दौरान किशोर भगत और डॉक्टर अनिल खोत ने अपनी भावनाएं जाहिर की। कर्नाला कला क्रीडा महोत्सवामध्ये कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या तर्फे जो दिला गेलेला पुरस्कार अर्थात पनवेल भूषण ह्या पुरस्कारासाठी आम्हाला त्यांनी इथं म्हणजे पुरस्कारासाठी आम्हाला बोलवलं आणि आमचा सन्मान केला। त्याच्याबद्दल आदरणीय आमदार विवेक पाटील साहेब यांचा मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभारी आहे। त्याचबरोबर जमलेले मान्यवर रसिक प्रेक्षक जे इथे जमलेले आहेत सगळ्यांचा मी आभार मानतो। आणि याच्यापेक्षा आणखी काहीतरी आम्हा कलाकारांना, आम्हा क्रीडाप्रेमींना, आम्हा सगळ्यांना जे काही स्पोर्ट्स असतील, क्रीडा कला गायन या क्षेत्रामधल्या मंडळींना आणखी एक संधी द्या, जेणेकरून अजून ह्याच्यापेक्षा आमचा चांगल्या प्रकारे पुरस्काराने आम्हाला सन्मानित करावं असंच मी आपल्याकडून अपेक्षा करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी साई फाट्यावर गेली 44 वर्ष काम करतोय। अत्यंत कठीण परिस्थितीत मी हे काम केलेलं आहे आणि या माझ्या कामामध्ये माझी पत्नी सुनीता हिचा मोठा सहभाग आहे। पनवेलमध्ये पनवेल माता बाल संगोपन किंवा पनवेल मॅटर्निटी म्हणून ही जी संस्था होती 1928 पासून 2010 पर्यंत होती। 2 वर्षापूर्वी इमारत कमकुवत झाली आणि नवीन बांधायची, या निमित्ताने ती तात्पुरतं बंद झालेली आहे।
या पनवेल मॅटर्निटी होम हे आम्ही 22 वर्ष सांभाळलं आणि या काळामध्ये जवळजवळ 10,000 प्रसूती आम्ही कमीत कमी पैशामध्ये केल्या आणि जवळजवळ 3,000 ऑपरेशन्स त्याच्यामध्ये झाली. हा पनवेलमधला एक विक्रम आहे. या सार्वजनिक ज्याला आपण म्हणतो की चॅरिटेबल इन्स्टिट्यूटमध्ये 10,000 प्रसूती करून एकूण 22 वर्ष ही संस्था सांभाळून म्हणजे जवळजवळ त्या काळातला 1/4 काळ आम्ही ही संस्था सांभाळली आणि त्याच्यामध्ये आम्ही अविश्रांत श्रम करून आम्ही काम केलं आहे. हा आमच्या पत्नीचाही हा सत्कार आहे असं मी समजतो. थँक्यू.